काही लोक म्हणतात की रोज रोज स्वामींचं नामस्मरण करण्याची गरज नाही आहे. का रोज 11 माळी स्वामींच्या करायच्या आणि का रोज स्वामीचरित्र वाचायचं? फक्त मनात श्रद्धा असेल, भाव असेल तर झालं. स्वामी आपल्याला पावतातच. गोष्ट खरी आहे पण तितकी नाही. एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. जेव्हा बाळप्पा घरदार सोडून सद्गुरू शोधासाठी आले होते तेव्हा ते गाणगापूरमध्ये आले होते आणि गाणगापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी अनुष्ठान ठेवून नामस्मरण करायला सुरुवात केली. काही महिन्यानंतर त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये एक ब्राह्मण आला आणि तो म्हणाला की अक्कलकोटमध्ये दत्तांचे अवतार श्री स्वामी समर्थ वास करत आहेत, तू तिथे जा. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्यांना साक्षात स्वामींचे दर्शन झाले आणि स्वामीने देखील त्यांना प्रेमाने जवळ घेतले. आता स्वामींचं दर्शन झालं म्हणजे सगळं काही मिळालं ना? पण नाही. तरीसुद्धा त्यांनी अनुष्ठान घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि प्रत्येक जपाचे हिशोब मांडून ठेवायला सुरुवात केली आणि अखंड नामस्मरण करत राहिले. आता त्यांना काय गरज होती अखंड नामस्मरण घेऊन अनुष्ठान करण्याची? त्यांना तर साक्षात स्वामींनी दर्शन दिलं होतं ना. मग हे सगळं का? कारण इथे आपल्याला एक गोष्ट दिसून येते की जरी आपल्याला साक्षात भगवंताने दर्शन दिले तरी सुद्धा अखंड नामस्मरणानेच आपल्याला मोक्षप्राप्ती होते. आणि आपल्याला भगवंताच्या मनात जागा मिळवायची असेल तर नामस्मरण हाच एक पर्याय आहे. प्रेमानंद महाराज सुद्धा सांगतात की जरी तुमच्याकडे योग शक्ती असेल तरी सुद्धा तुम्हाला भगवंत प्राप्तीसाठी नामस्मरणच करावे लागेल. म्हणून मित्रांनो, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचे अखंड नामस्मरण करून त्या भगवंताच्या मनामध्ये जागा मिळून त्याच्या प्रेमामध्ये विलीन होऊन जा. आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.